संघ लोकसेवा आयोग याविषयीची तरतूद कोणत्या सूचीमध्ये आहे? संघ लोकसेवा आयोग. तर याचं उत्तर आहे संघ सूचीमध्ये आहे. पुढचा प्रश्न, संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? संघ राज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पुढचा प्रश्न, संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात डॅशच्या अभिभाषणाने होते. तर संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपतीच्या अभिभाषणाने होते. पुढचा प्रश्न, विधान परिषद सदस्यत्वासाठी वयाची पात्रता किती वर्ष आहे? तर याचं उत्तर आहे 30 वर्ष. पुढचा प्रश्न, शेषाधिकार म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे केंद्र सूची, राज्य सूची व समवर्ती सूची यात नसणाऱ्या विषयांना शेषाधिकार म्हणतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कलम 158 मध्ये कोणती तरतूद आहे? तर भारतीय राज्यघटना कलम 158 मध्ये राज्यपाल पदाच्या अटी याविषयी तरतूद दिलेली आहे. पुढचा प्रश्न, डॅशची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. तर राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीचे सदस्य राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे सरपंचांकडे देत असतात. पुढचा प्रश्न, न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला यांनी कोणत्या कालावधीमध्ये भारताचे हंगामी राष्ट्रपती म्हणून पद भूषविले होते? तर याचं उत्तर आहे 30 जुलै 1969 ते 24 ऑगस्ट 1969 पर्यंत. पुढचा प्रश्न, गोवा राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? गोवा राज्याची स्थापना. तर याचं उत्तर आहे 30 मे 1987 रोजी. पुढचा प्रश्न, कोणत्या कलमानुसार अँग्लो इंडियन समुदायाला लोकसभेत राखीव जागा असतात? तर याचं उत्तर आहे कलम 331 नुसार अँग्लो इंडियन समुदायाला लोकसभेत राखीव जागा असतात. पुढचा प्रश्न, 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन डॅश येथे झाले. तर 9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीचे पहिले अधिवेशन दिल्ली येथे झाले. पुढचा प्रश्न, 1962 ते 67 या काळात भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर या काळात भारताचे राष्ट्रपती होते डॉक्टर झाकीर हुसेन. पुढचा प्रश्न, लोकसभा सभापतीच्या अनुपस्थितीत कोण सभापतीचे काम पाहतो? तर याचं उत्तर आहे लोकसभा उपसभापती. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय रोजगार हमी कायदा भारतात केव्हा लागू झाला? तर याचं उत्तर आहे 2 फेब्रुवारी 2006. राष्ट्रीय रोजगार हमी योजना भारतामध्ये 2 फेब्रुवारी 2006 रोजी लागू झाला. पुढचा प्रश्न, प्रशासकीय बाबींचा विचार करण्यासाठी केंद्र सरकारने 1960 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली प्रशासन सुधार आयोग नेमला होता? तर याचं उत्तर आहे व्ही.टी. कृष्णमाचारी यांच्या अध्यक्षतेखाली. पुढचा प्रश्न, कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने कृषी उद्योग निगमची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाकडे कृषी उद्योग निगमची स्थापना करण्यात याविषयी शिफारस लना बोंगेरवार समितीने केली होती. पुढचा प्रश्न, पहिली राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचे कारण काय होते? तर पहिली राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्याचे कारण होते भारत चीन युद्ध. अखिल भारतीय सेवा हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? अखिल भारतीय सेवा. तर अखिल भारतीय सेवा हा विषय केंद्र सूचीमध्ये आहे. पुढचा प्रश्न, भारतीय घटना निर्मिती समितीमध्ये मूलभूत हक्क व अल्पसंख्याक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय घटना निर्मिती समितीमध्ये मूलभूत हक्क व अल्पसंख्याक सल्लागार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न, राज्यपाल पदासाठी वयाची पात्रता किती वर्ष आहे? राज्यपाल पदासाठी वयाची पात्रता, तर याचं उत्तर आहे 35 वर्ष. पुढचा प्रश्न, केंद्रात घटक राज्याचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह कोणते? तर याचं उत्तर आहे राज्यसभा. पुढचा प्रश्न, त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेस
पंचायत राज हे नाव कोणी दिले? त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेस पंचायत राज हे नाव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिले. राज्यपालाचे विशेष अभिभाषण ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? राज्यपालाचे विशेष अभिभाषण ही तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 176 मध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न, डॅश हे नामधारी घटनात्मक प्रमुख तसेच राष्ट्रप्रमुख असतात. तर राष्ट्रपती हे नामधारी घटनात्मक प्रमुख तसेच राष्ट्रप्रमुख असतात. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम डॅश मध्ये जिल्हा परिषदेच्या सभेची तरतूद आहे. तर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम 111 मध्ये जिल्हा परिषदेच्या सभेची तरतूद आहे. पुढचा प्रश्न, उपसरपंच राजीनामा कोणाकडे देतात? तर याचं उत्तर आहे सरपंचांकडे देतात. पुढचा प्रश्न, शिक्षणाचा हक्क भारतीय राज्यघटनेतील कलम डॅश नुसार आहे. तर शिक्षणाचा हक्क भारतीय राज्यघटनेतील कलम 21 अनुसार आहे. पुढचा प्रश्न, विधानसभा अध्यक्ष राजीनामा कोणाकडे देतात? तर विधानसभेचे अध्यक्ष राजीनामा विधानसभेच्या उपाध्यक्षाकडे देतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील कलम डॅश मध्ये राज्यसभेचा उल्लेख केला आहे. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 80 मध्ये राज्यसभेचा उल्लेख केला आहे. मॅगेस्थेनिसने डॅश या प्रवास वर्णनात नगर प्रशासनाचे वर्णन केले होते. तर मॅगेस्थेनिसने इंडिका या प्रवास वर्णनात नगर प्रशासनाचे वर्णन केले होते. पुढचा प्रश्न, स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्यासाठी वित्त आयोगाची स्थापना करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे तख्तमल जैन अभ्यास गट. पुढचा प्रश्न, राज्य व संघराज्य प्रदेशांना राज्यसभेत द्यावयाचे प्रतिनिधित्व हा विषय कोणत्या परिशिष्टात दिलेला आहे? तर याचं उत्तर आहे 4थ्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती? महाराष्ट्रातील. तर याचं उत्तर आहे मुंबई आणि भारतातील मद्रास. पुढचा प्रश्न, लोकसभेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष हे दोघे अनुपस्थित असल्यास संयुक्त बैठकीचे अध्यक्षपद कोण भूषवितात? तर याचं उत्तर आहे राज्यसभा उपाध्यक्ष. पुढचा प्रश्न, छत्तीसगड राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 30 मे 2000. पुढचा प्रश्न, घटना समितीने घटना निर्माण केल्यानंतर तिच्या किती प्रती छापल्या गेल्या? तर याचं उत्तर आहे 3 प्रती छापल्या गेल्या. 1967 ते 69 या काळात भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? तर 1967 ते 1969 या काळात भारताचे उपराष्ट्रपती होते व्ही गिरी. वार्षिक अंदाजपत्रक डॅश मध्ये मांडतात? तर वार्षिक अंदाजपत्रक लोकसभेमध्ये मांडले जाते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये कोणत्या वर्षापासून पंचायत राजची अंमलबजावणी झाली? तर महाराष्ट्रामध्ये 1 मे 1962 पासून पंचायत राजची अंमलबजावणी झाली. पुढचा प्रश्न, के संथानम समितीची नेमणूक केंद्र सरकारने कधी केली? के संथानम. तर याचं उत्तर आहे 1962 साली. पुढचा प्रश्न, ग्रामसेवक हा पदवीधर असावा अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर ग्रामसेवक हा पदवीधर असावा अशी शिफारस लना बोंगीरवाड समितीने केली होती. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना कलम डॅश नुसार धन विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरच राज्यसभेत मंजुरीसाठी पाठवण्यात येते? तर भारतीय राज्यघटना कलम 109(2) नुसार धन विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतरच राज्यसभेत मंजुरीसाठी पाठवण्यात येते. कलम 109(2) नुसार. पंचायत राज व्यवस्थेचा मुख्य कार्यकारी भाग जिल्हा परिषदेच्या स्वरूपात जिल्हा पातळीवर स्थापित असावा अशी शिफारस प्रथम कोणी केली होती? तर याचं उत्तर आहे पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाने. पुढचा प्रश्न,
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषद अध्यक्ष. पुढचा प्रश्न. भारतात पहिली राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्यात आली त्यावेळी भारताचे राष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे एस राधाकृष्णन. पुढचा प्रश्न. जनगणना हा विषय कोणत्या सूचीमध्ये आहे? जनगणना. तर जनगणना हा विषय केंद्र सूचीमध्ये आहे. पुढचा प्रश्न. भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणास संबोधले जाते? तर राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपतीस संबोधले जाते. उपराष्ट्रपती पदासाठी वयाची पात्रता किती वर्ष असते? तर उपराष्ट्रपती पदासाठी वयाची पात्रता असते 35 वर्ष. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील केंद्राकर्षी संघराज्य ही कल्पना कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? तर भारतीय राज्यघटनेतील केंद्राकर्षी संघराज्य ही कल्पना अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. पुढचा प्रश्न. भविष्य निर्वाह निधी हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? भविष्य निर्वाह निधी हा विषय येतो समवर्ती सूचीमध्ये. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात पंचायत राज संस्थांची रचनेची तरतूद आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या 243 या कलमामध्ये पंचायत राज संस्थांची रचनेची तरतूद आहे. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राज्यपालाची नियुक्ती करण्यात येते? तर याचं उत्तर आहे कलम 155. पुढचा प्रश्न. ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावाची सूचना प्राप्त झाल्यावर तहसीलदार किती दिवसांच्या आत विशेष सभा बोलावतात? तर याचं उत्तर आहे 7 दिवसांच्या आत. पुढचा प्रश्न. झारखंड राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? झारखंड राज्याची स्थापना. तर याचं उत्तर आहे 15 नोव्हेंबर 2000. भाषेच्या आधारे स्थापन झालेले पहिले राज्य कोणते? भाषेच्या आधारे स्थापन झालेले पहिले राज्य. तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न. 1969 ते 1974 या काळात भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? तर या काळात भारताचे उपराष्ट्रपती होते GS पाठक. पुढचा प्रश्न. लोकसभेच्या रचनेची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम डॅश मध्ये दिलेली आहे? तर लोकसभेच्या रचनेची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कलम 81 मध्ये दिलेली आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 63 नुसार उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे. पुढचा प्रश्न. अशोक मेहता समितीची स्थापना कधी करण्यात आली? अशोक मेहता समितीची स्थापना. तर याचं उत्तर आहे 12 डिसेंबर 1977 साली. पुढचा प्रश्न. भारतामध्ये निश्चित उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजनाचा पहिला प्रयोग कोणत्या राज्यामध्ये करण्यात आला होता? तर भारतामध्ये उद्दिष्टे साध्य करण्याच्या दृष्टीने जिल्हा नियोजनाचा पहिला प्रयोग हा पंजाब राज्यामध्ये करण्यात आला होता. पुढचा प्रश्न. किमान 500 लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत गावस्तरावर स्थापन करण्यात यावी अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर याचं उत्तर आहे लना बोंगिरवाल समितीने. पुढचा प्रश्न. धन विधेयकावर राज्यसभेने किती दिवसांच्या आत निर्णय घेणे बंधनकारक असते? तर धन विधेयकावर राज्यसभेने 14 दिवसांच्या आत निर्णय घेणे बंधनकारक असते. पुढचा प्रश्न. भारतातील छावणी मंडळाचा कार्यकारी अधिकारी कोणामार्फत निवडला जातो? तर भारतातील छावणी मंडळाचा कार्यकारी अधिकारी राष्ट्रपती मार्फत निवडला जातो. पुढचा प्रश्न. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात? तर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात उपमुख्य कार्यकारी अधिकारी. पुढचा प्रश्न. दुसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी घोषणा कधी लागू करण्यात आली? दुसऱ्यांदा राष्ट्रीय आणीबाणी कधी लागू करण्यात आली? तर याचं उत्तर आहे 3 डिसेंबर 1971. 3 डिसेंबर 1971 रोजी. पुढचा प्रश्न. खनिजे हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर हा विषय येतो
केंद्र सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, 1946च्या भारतीय संविधान समितीमध्ये किती महिला सदस्य निवडून आल्या होत्या? तर याचं उत्तर आहे 15. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला? तर याचं उत्तर आहे 42व्या. पुढचा प्रश्न, कामगार संघटना हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर कामगार संघटना हा विषय येतो समवर्ती सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, कलम डॅश नुसार राज्यपालांना स्वविवेकाधिकार प्राप्त झाला आहे? तर कलम 163 नुसार राज्यपालांना स्वविवेकाधिकार प्राप्त झाला आहे. पुढचा प्रश्न, UPSC अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल किती वर्ष असतो? तर UPSC अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल असतो 6 वर्ष. पुढचा प्रश्न, स्वातंत्र्य व समतेचे तत्व कोणत्या देशाच्या घटनेवरून भारतीय राज्यघटनेत घेतले गेले? स्वातंत्र्य व समतेचे तत्व, तर याचं उत्तर आहे फ्रान्सच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेत घेतले गेले. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे? तर याचं उत्तर आहे भारतीय राज्यघटनेच्या भाग 5 मध्ये उपराष्ट्रपती पदाची तरतूद आहे. बसप्पा जत्ती यांनी कोणत्या काळात भारताचे हंगामी राष्ट्रपती म्हणून काम केले? बसप्पा जत्ती यांनी, तर याचं उत्तर आहे 11 फेब्रुवारी 1977 ते 25 जुलै 1977 या काळात. पुढचा प्रश्न, डॅश हा ग्रामसभा व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय साधणारा दुवा आहे? तर याचं उत्तर आहे सरपंच हा ग्रामसभा व ग्रामपंचायत यांच्यात समन्वय साधणारा दुवा आहे. पुढचा प्रश्न, तेलंगणा राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? तेलंगणा राज्याची स्थापना, तर याचं उत्तर आहे 2 जून 2014 साली. पुढचा प्रश्न, कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वरून 18 करण्यात आले? तर याचं उत्तर आहे 21वी घटनादुरुस्तीनुसार. आणि घटनादुरुस्ती केव्हा करण्यात आली? 1988 साली. पुढचा प्रश्न, मसुदा समितीमध्ये एक अध्यक्ष व डॅश सदस्य होते? तर याचं उत्तर आहे एक अध्यक्ष व 6 सदस्य होते. 1974 ते 1979 या काळात भारताचे उपराष्ट्रपती कोण होते? तर याचं उत्तर आहे BD जत्ती. लोकसभेमध्ये सर्वाधिक सदस्य संख्या कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न, अशोक मेहता समितीने आपला अहवाल केंद्र शासनाला केव्हा सादर केला? तर याचं उत्तर आहे 21 ऑगस्ट 1978 साली. पुढचा प्रश्न, सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडे न ठेवता राज्य शासनाकडे सोपविण्याची शिफारस कोणत्या समितीने केली? तर याचं उत्तर आहे लना बोंगिरवाड समितीने. पुढचा प्रश्न, डॅश ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत होय? तर दापोली ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत होय. पुढचा प्रश्न, शून्य प्रहर म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर इतर कामकाज सुरू होण्यापूर्वीचा संसदेतील तास म्हणजेच शून्य प्रहर. पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सचिव कोण असतात? तर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीचे सचिव असतात समाज कल्याण अधिकारी. पुढचा प्रश्न, दुसऱ्या राष्ट्रीय आणीबाणीचे कारण काय होतं? तर दुसऱ्या राष्ट्रीय आणीबाणीचे कारण होते भारत पाकिस्तान युद्ध. पुढचा प्रश्न, संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर संरक्षण हा विषय केंद्र सूचीमध्ये येतो. पुढचा प्रश्न, भारतीय स्वातंत्र्याचा कायदा केव्हा संमत झाला? भारतीय स्वातंत्र्याचा कायदा, त्याचं उत्तर आहे 18 जुलै 1947 रोजी. उच्च न्यायालयाची तरतूद कलम डॅश नुसार करण्यात आली आहे? तर उच्च न्यायालयाची तरतूद ही कलम 214 नुसार करण्यात आली आहे.
पुढचा प्रश्न, एमपीएससी अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल किती वर्ष असतो? तर एमपीएससी अध्यक्ष व सदस्यांचा कार्यकाल असतो 6 वर्ष. पुढचा प्रश्न, डॅशकडे मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे? तर सर्वोच्च न्यायालयाकडे मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. पुढचा प्रश्न, वारसा हक्क हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? वारसा हक्क, तर हा येतो समवर्ती सूचीमध्ये. पुढचा प्रश्न, पंचायत राज स्वीकारणारे देशातील 4थ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर पंचायत राज स्वीकारणारे देशातील 4थ्या क्रमांकाचे राज्य होते तमिळनाडू. भारताचे उपराष्ट्रपती हे पद कोणत्या देशाचे उपराष्ट्रपती या पदावरून घेतलेले आहे? तर याचं उत्तर आहे अमेरिका. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या अनुपस्थितीत कोण अध्यक्षांचे कामकाज पाहतात? तर याचं उत्तर आहे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष. पुढचा प्रश्न, डॅश हा ग्रामपंचायत व पंचायत समिती यामध्ये समन्वय साधणारा दुवा आहे? तर याचं उत्तर आहे सरपंच. त्रिपुरा राज्याची स्थापना केव्हा करण्यात आली? त्रिपुरा राज्याची स्थापना, तर याचं उत्तर आहे 21 जानेवारी 1972.